नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. म्हणजेच की आता तुम्ही जर फार्मर आयडी धारक शेतकरी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणजेच की आता फार्मर आयडीच्या दुरुपयोग होण्यापासून तुम्हाला वाचवू शकणार आहे, की केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रीस्टॅग योजना आणण्यात आलेली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी अर्थात म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक दिले जातात. देशभरामध्ये करोडो शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. राज्यांमध्ये सुद्धा 1,30,00,000पेक्षा जास्त शेतकरी ग्रीस्टॅग फार्मर आयडी नोंदणी झालेली आहे व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नंबर जनरेट करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी माहिती, शेतकऱ्यांच्या पिकाभरती माहिती, शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक कर्जाची माहिती असेल किंवा शेतकऱ्यांना विविध योजना राबवत असतील, तर सगळ्या माहितीसाठी फार्मर आयडी हे शेतकऱ्यांना आता खत देत असताना सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक आहे. संपूर्ण माहितीसाठी योजनांसाठी तुम्हाला फार्मर आयडी हा लागणारच आहे. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय असं महत्त्वपूर्ण आणि एक बंधनकारक कागदपत्र मानले जाणार आहे. सर्व होत असताना आता एवढंच नाही, म्हणजेच की फार्मर आयडीचा दुरुपयोग होण्याची शक्यता सुद्धा समोर आलेली आहे. म्हणजेच की आता काही दिवसांपूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या खत देत असताना फार्मर आयडीचा नंबर बंधनकारक करण्यात आलेले होते. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी म्हणजे की वाट्याने दिलेले आहेत व भाडेपट्ट्याने करारनामे दिले आहेत. तर फार्मर आयडी जनरेट झालेले तर हे शहराच्या ठिकाणी राहतात. जमिनी दुसरे कोणीतरी शेतकरी करतात. अशा शेतकऱ्यांना सुद्धा शेत जमिनीवरती एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी परवानगी द्यायची असेल, तर खत खरेदी करत असताना परवानगी द्यायची असेल, तर शेतमाल हमीभावाने विक्री करण्यासाठी परवानगी द्यायची असेल, तर पीक कर्ज घेण्यासाठी परवानगी घ्यायची असेल, तर फार्मर आयडी ऑथेंटिकेशन नावाचे ऑप्शन आणण्यात आलेले आहे, की ऑथरायझेशन कसं द्यायचं याचप्रमाणे सुद्धा माहिती घेतलेली होती. शेतकरी दुसऱ्या फार्मर आयडी धारक शेतकऱ्याला किंवा फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्याला त्या फार्मर आयडीवरती म्हणजेच की ऑथरायझेशन विशिष्ट कालावधीसाठी देऊ शकतो. अर्थातच भरपूर सारे शेतकरी फार्मर आयडीला ऑथरायझेशन सुद्धा दिलेले आहे. राज्यांमध्ये असे भरपूर सारे शेतकरी की ज्यांना माहिती नसताना सुद्धा न विचारता व फार्मर आयडी बरोबरच इतर शेतकऱ्यांना ऑथरायझेशन दिलेले आहे, की शेतकऱ्यांना अशा व्यक्तींना सुद्धा म्हणजेच की ऑथरायझेशन दिले की निव्वळ चुकीचा प्रकार आहे. अशा माध्यमातून पीक कर्ज घेणे असेल किंवा खताची खरेदी करणं असेल किंवा पीक विमा भरण्याच्या बाबी असतील किंवा इतर संपूर्ण बाबी असतील, तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतात. म्हणजे होऊ नये यासाठी तुम्हाला ग्रीस्टॅगच्या फार्मर आयडी जे पोर्टल आहे ते म्हणजेच की महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.in हे या संकेतस्थळावरती तुम्हाला डायरेक्टली लिंक करून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते व तिथे डॅशबोर्ड टाकून तुम्ही म्हणजेच की जे माहिती आहे ती तुम्ही तिथे भरून घेऊ शकता व तिथे तुम्हाला म्हणजेच की आता शेतकऱ्यांचे नाव दिलेलं असेल, ऑथरायझेशन वगैरे आपल्या या ठिकाणी दिले जाणार आहे व त्यानंतर गरज असेल तर नसेल तर ती व्यक्ती असेल तर ठीक आहे. तुम्ही असं ऑप्शन तिथे निवडू शकतात व कोणत्या व्यक्तीला नाव दिसत असेल तर चुकीच्या व्यक्तीचं नाव दिसत असेल तर ऑथरायझेशन आपल्याला हटवायला लागणार आहे. ते तुम्ही हटवून घ्या, म्हणजेच की तुमचा फार्मर आयडीचा कोणी दुरुपयोग करणार नाही. धन्यवाद.